नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर सध्याला पाहिलं असतं आपलं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या स्टेप्स आपल्या संपूर्ण कंप्लीट झाल्या आहेत. नेक्स्ट स्टेप जे आहेत ते आपल्या काय असणार आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. फर्स्ट तुम्हाला मी ज्या शॉर्ट्स आहेत त्या तुम्हाला मी माहिती दिली. शॉर्ट्स मध्ये या ठिकाणी डिस्प्ले आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती 22 तारखेला होणार आहे. त्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट 27 तारखेला होणार आहे आणि त्यानंतर आपल्या मेन जे काही कॅप राऊंड प्रवेश प्रक्रिया आहे यासाठी आपली सुरुवात होणार आहे. हे सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे आपला हा आहे आपला कॅप राऊंड प्रवेश प्रक्रिया. तर आपण याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहोत. एक्झॅक्टली कॅप कसा होतो ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगून देईल. आणि महत्वाची गोष्ट आहे, पेड काउन्सिलिंग जे विद्यार्थी होते अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑलमोस्ट त्यांच्या जो काही पर्सेंटाईल आहे या पर्सेंटाईल अनुसार या ठिकाणी आपण कुठले कॉलेजेस मिळतात, मिळणाऱ्या कॉलेजमध्ये कुठली ब्रांच मिळते, असं आपण पूर्ण ग्रीन ऑरेंज रेड इंडिकेटर लावून अशी पूर्ण लिस्ट व्यवस्थित ऍज पर युअर म्हणजे वैयक्तिक लिस्ट या महत्वाची गोष्ट आहे. कॉमन लिस्ट हा पार्ट वेगळा असतो, पण आपल्याला ज्या शहरात जायचंय, ज्या कॉलेजला जायचंय, ज्या ब्रांच मध्ये ऍडमिशन घ्यायचे अशी लिस्ट या विद्यार्थ्यांना आपण ऑलरेडी दिली आहे. आणि या लिस्ट दिल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या रेफरन्स मधून बरेच विद्यार्थी आणखी जॉईन झालेत आपल्याकडे की आम्हालाही अशा पद्धतीनं लिस्ट हवी आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने लिस्ट पाहिजे असेल, असे विद्यार्थी जे आपल्याकडे पेडला नाहीये अशाही विद्यार्थ्यांना लिस्ट पाहिजे असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकतात आणि जे काही या लिस्टचे चार्जेस आहेत ते आपण पेड करून हे लिस्ट आपण घेऊ शकतात. मेन आहे जो ही आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असती काय हे तुम्हाला मी पहिल्यांदा क्लिअर करतो. मेनली ज्याही विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे आणि आपली एक्नॉलेजमेंट प्रिंट जनरेट झाली आहे किंवा आपल्या जे काही आपण व्हेरिफिकेशन नंतर सही शिक्का आपल्या प्रिंट वरती आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचं या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नाव येत असतं. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन झालं नाही अशा विद्यार्थ्याचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नाव येणार नाही. ठीक आहे. तर त्यामुळं या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये सक्सेसफुल रजिस्टर्ड कॅन्डिडेटचं नेम येऊन जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट आपण जोही आपला पर्सनल इन्फॉर्मेशन ऍज वेल एज कॅटेगरी डिटेल्स ऍज वेल एज आपण जे काही मार्क्स एज्युकेशनल डिटेल्स आपण फिलअप केलेत या सर्व डिटेल्स आपल्या या प्रिंट वरती आपल्याला दिसणार आहे. आणि याच प्रिंट वरती या वर्षीचा जो काही या ठिकाणी रँक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलं त्या विद्यार्थ्याचा स्टेट रँक, ज्या विद्यार्थ्यांनी जेई मेन्स दिलं अशा विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आणि बरेच असे विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरी मधून फॉर्म भरला तर अशा विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक, होम युनिव्हर्सिटी रँक आणि टीएफडब्ल्यूएस रँक सुद्धा या ठिकाणी जनरेट होणार आहे. म्हणजे आपण फॉर्म भरत असताना ज्याही स्टेप्सला यस केलं आहे त्या सर्व स्टेप्स मधले आपल्याला या ठिकाणी रँक आपल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये दिसून येणार आहे. हे सर्वात महत्वाची स्टेप आहे. आणि या स्टेप्स नंतर आपल्याला महत्वाचं यामध्ये अजून एक इन्फॉर्मेशन द्यायचं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना काही विद्यार्थ्यांचे जेई मार्क्स फीस झाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी एफसी सेंटर वरती जाऊन किंवा ऑनलाईन माध्यमातून आपले या ठिकाणी मार्क या ठिकाणी मॅन्युअली फीडअप केलेत. पण ज्याही विद्यार्थ्याचे अद्याप केले नाहीयेत हे मार्क फीड तर आपल्याला या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये हे मार्क सुद्धा ऍड करता येणार आहे. महत्वाची अजून एक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले जे काही 12वीचे मार्क्स आहेत ते 12वीचे मार्क्स या ठिकाणी रिचेकिंगला दिले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी इम्प्रुव्हमेंटची एक्झाम दिली होती. तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क्स या ठिकाणी अपडेट झालेले आले आहेत विद्यार्थ्याकडे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ओल्ड डेटा अनुसार या ठिकाणी मार्क्स भरलेत, जर आपल्याला मार्क्स वाढून आले असतील किंवा जेही नवीन आपली मार्कशीट आहे ते जर आपल्याकडे असेल तर आपल्या ज्याही मार्कशीट मध्ये बदल आहेत, वाढ झाले असेल तर वाढ झालेले मार्क्स आपल्याला मेन्शन करायचे किंवा फायनल आपल्याजवळ जे मेरिट लिस्ट आहे त्या मेरिट लिस्ट मध्ये किंवा मार्क्स लिस्ट आहे त्या मार्कशीट मध्ये आपले जेही मार्क्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. हे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये एकंदरीत जर आपल्याकडून फॉर्म भरत असताना काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करायच्या असतील तर आपण करू शकतात. ते कॅटेगरी असेल, मार्क्स डिटेल्स असेल अथवा आपण कदाचित सीईटी दिली, जेईचं फॉर्म भरला नसेल ते सुद्धा आपल्याला यावर्षी एडिट करता येणार आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी जोही आपला सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स टायमिंग आहे या टायमिंग मध्ये 23 तारखेपासून 25 तारखेपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट तुमच्याकडे 3 दिवसाचा वेळ आहे. या 3 दिवसामध्ये या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करून घ्यायच्या आहेत. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपली मेरिट लिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे, व्यवस्थित चेक करायचे.
त्याच्यात काही त्रुटी असतील तर आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये 23, 24 आणि 25 या दिवसामध्ये आपल्याला ह्या त्रुटी सॉल्व्ह करून घ्यायच्या आहेतच. आणि ओव्हरऑल या सर्व गोष्टी करेक्शन झाल्यानंतर लक्षात घ्या, या गोष्टी सर्व करेक्शन झाल्यानंतर आपला या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट जनरेट होणार आहे. फायनल मेरिट लिस्ट म्हणजे आपला या वर्षीचा कन्फर्म रँक या ठिकाणी येणार आहे आणि हा रँक आपल्याला पूर्ण म्हणजे जे काही काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 अँड राऊंड 4 या सर्वांसाठी हाच असणार आहे. ऍज वेल एज आपले जेही स्पॉट राऊंड होणार आहेत या स्पॉट राऊंड सुद्धा साठी हाच आपला रँक असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल रँक पण डाउनलोड करून घ्यायचा आहे. काही करेक्शन असतील तर आपल्या पुढच्या 3 दिवसात करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जोही या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट येईल तो आपल्या या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे. आणि या फायनल मेरिट लिस्ट नंतर सगळ्यात महत्वाची स्टेप आहे सीट मॅट्रिक्स. बरोबर आहे. आता सीट मॅट्रिक्स बद्दल मी सेपरेटली एक व्हिडिओ बनवून इन्फॉर्मेशन देईल, पण शॉर्ट मध्ये सांगेन 2026 मध्ये जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत यामध्ये नव्याने कुठली ब्रांच आली आहे का, कुठल्या ब्रांचचा सीट इंटेक वाढला आहे का, आणि सोबतच या नवीन काही कॉलेजची स्थापना झाली आहे का 2026 मध्ये, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला या सीट मॅट्रिक्स मध्ये उपलब्ध होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी महत्वाची सूचना आहे की आपण जेवढा पॉसिबल आहे तेवढा सीट मॅट्रिक्स चेक करा. नसेल पॉसिबल तर आम्ही आमच्या साईडनं आपल्याला डेफिनेटली माहिती देणारच आहे. नेक्स्ट आहे आपलं ऑनलाईन कन्फर्मेशन, म्हणजे जे काही आपण मेन स्टेप म्हणतो आपली ऑप्शन फॉर्म फिलिंग. तर हे सर्वात महत्वाची स्टेप आपली या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर आपल्याला जो काही आपण इतके दिवस रजिस्ट्रेशन केलं, बऱ्याच गोष्टीपासून दिवसापासून आपण वेट करतोय की कॉलेजचे नाव कधी द्यायचे, ब्रांचची ऑर्डर कधी द्यायची. तर जोही आपला 28 तारखेला 28, 29 आणि 30 या 3 दिवसामध्ये आपल्याला जे काही मार्क्स आहेत या मार्क्स अनुसार आपल्याला कॉलेजची आणि ब्रांचची निवड या डेट्स मध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला जेही कॉलेजची निवड, ज्या शहराची निवड, ब्रांचची निवड करायची ते आपल्याला कॅप राऊंड 1 मध्ये करायचे आहे. आणि हा कॅप राऊंड आपला 28, 29 आणि 30 या 3 दिवसामध्ये आपल्याला या कॅप राऊंडची रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. रजिस्ट्रेशन इन द सेन्स आपल्याला चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर एवढ्या जे काही प्रोसेस आहेत या सर्व प्रोसेस आपल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर आपल्याला करायच्या आहेत. यामध्ये ज्याही वेळेस आपल्या चॉईस फिलिंगला सुरुवात होईल त्या चॉईस फिलिंगच्या वेळेस आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची आहे याबद्दल सुद्धा इन डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर करणार आहे, जेणेकरून आपल्याला चॉईस फिलिंग मध्ये कसल्याच प्रकारची अडचण येता कामा नये. जे विद्यार्थी ऑफलाईन आहेत असे विद्यार्थी ऑफिसला येऊन फील करू शकतात, पण जे विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून आपल्याशी जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा व्हावा यासाठी पूर्ण लाईव्ह व्हिडिओ तुमच्या जे काही आपला पेड काउन्सिलिंगचा ग्रुप आहे या ग्रुपवरती अवेलेबल मी करून देणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन.